आम्ही आलो आहे फिरायला. हे लोक उतरतात. अरे या ना लवकर. हाय गाइस. हाय गाइस. हाय गाईज. वेलकम टू न्यू ब्लॉग. गाईज आम्ही ह्या विलामध्ये राहायला आलेलो आहे. फिरायला आलोय. बघा इथं किती छान व्ह्यू आहे. थांबा मी तुम्हाला दाखवते. हे बघा इथं सनसेट किती छान दिसतोय. सनसेट झालेला आहे आणि एकदम कोकणाची वाईब येतीये. हा असं खूप जण म्हणतात तिथे राहतात. तिथे मोस्टली आणि भूतावर काय करणार रे देवांश? काय म्हटलं तू? म्हणजे घाबरत कोणाला भूताला? तू बघ आता इथं हॉन्टेड सगळेजण म्हणतात. जेवढे पण राहिले तेवढे मधले 5 जणांमधले 3 जण राहिलेली आहेत. आणि तुला माहित वगैरे काय नसते. भूत वगैरे अरे पण आत्मा तर असती ना. आत्मा असते ना. तुला कळतं का नाही? एखादे माणूस वेळेला असलं तर मग काय. हे बघा इकडे आहेत ना 3 अजून हॉन्टेड विला आहेत. नाही 4 आहेत. 1 2 3 3 4. त्या साईडला 3 आहेत. माझी तर फाटली. हा माणूस भूताला भेट नाही. हा माणूस बघा ह्या माणसाचं नाव काय आहे? देवांश. चला आता आम्ही बॅक आता गाईज आम्ही विलामध्ये चाललोय. विलामध्ये बॅग ठेवायला. मग आम्हाला मज्जा करता येईल. आम्ही सनसेट पॉइंटला जाणार आहे. आता बघू. हा म्हणतो एकदम हॉन्टेड नाहीये तर मग ह्याचं काय. गाईज आम्ही इथं आलेलो आहे बघायला. सनसेट पॉइंट नाही. इथून आम्हाला झाडाची इन्फॉर्मेशन भेटणार आहे. चल ना. अरे काय चाललंय तुमचं? चिखल इथं. हे बघा गाईज झाडत इथं आमचा विलाची एंट्री आहे. आणि हे बघा इथे कोपरत चाललेले आहेत. आता जाऊ दे. ए हाय बोल. हाय. इथे खूप छान छान झाडं आहेत. सई. हा म्हणतो काय? मला खूप निगेटिव्ह वाइब्स येते. एवढं इतक्या घाबरत नव्हता. घाबरत नव्हता. आता बघा कसा घाबरतोय. घाबरत हसतोय बघा हा. घाबरगुंडा. ठीक आहे चिडू नका ह्याला. मित्रांनो मी खरं बोलतोय. काय बोलतोय तू? चला आता आपण तिकडं जाऊ. ह्यांचा प्लॉट बघायला. इथं खूप चिखल आहे कारण की इथे जे लोक काम करतात ना ते सुद्धा म्हणतात की इथे आम्हाला खूपच अशी भीती वाटते. रडू नको रे तू. भेंडी गावात करा त्याची भाजी. आता इथं तुम्ही ऑर्डर करणार आहे का भाजी करणार आहे? भाजी करणार आहे आम्ही. चला आपण तिकडे जाऊ खाली. आम्ही इकडं जातो खाली. तिकडं नाही इकडं. चला गाईज हे बघा इथं नेट आहे. इथं झाड आहेत अशी म्हणतात. ह्या नेट मध्ये बाकी सगळं तुटकं फुटकं. इथं आम्हाला माहिती नाही आम्ही कुठल्या अँगलनी हा विला बुक केलाय. कितीला केलाय आपण? 5 करोड. 5 करोडला हे अख्खा आम्ही 1 दिवसासाठी केलंय. बघा आमच्याकडे किती पैसे आहेत. 1 दिवसासाठी नाही सई. मग? 15 दिवसासाठी. 15 दिवसासाठी. मग किती? 50 दिवसासाठी केलाय. चल तू तुला पुढचं आहे. आवड आहे हो. गाईज तिथे ना एक तळ पण आहे. आता त्याच्यात काहीतरी केलंय त्यांनी. त्याच्यात असं तिकडे नाही जायचं. तिकडे हॉन्टेड आहे. सगळं तिकडे जाणार. त्याच्यात आहे ना बघा हसतोय हा. चला खूप असं म्हणतात गाईज. असं म्हणतात की तिकडे आहे ना तिकडे सापाची पिल्लं होती 2 आणि इथं एक विहीर पण होती. ती आता बुजवली कारण की त्याच्यात रात्रीची चेटकीन यायची आणि खूप लोकांचं तिथं आत्महत्या झाली होती. आता नाही. आता त्यांनी बुजवले. बघा साप दिसतो आम्हाला. बघा इकडं सगळं इकडं डायरेक्ट हायवे आहे. आणि इकडे साईडला पण जे घरं आहेत तिथे आता आमचे फ्रेंड्स नाही पण स्ट्रेंजर्स राहतात. तिथं कोणीतरी वेगळंच राहतात. त्यांनी पण हा विला बुक केलेला आहे. ह्या विलाचे 1 2 3 4 विला आहेत. एक छोटा आणि एक मोठा. इकडे असं हे सो इथे खूप छान नेचर आहे आणि चंद्र पण आलेला आहे.
काय होते देवांश? देवांश देवांश तू हसतोय आणि म्हणते तुला खूप भीती वाटते. अरे ती छोटी मुलगी घाबरत नाही गाईज, ह्याच्या बहिणीलाच आणलेला आहे आम्ही सोबत. खूप भीती वाटते. तुला ना आता मी ना एका भूताच्या रूम मध्येच कोणते म्हणजे तू म्हणशील, भूताची अशीची तशी होऊ दे ना. चल गाईज इथं आवाज येतोय कसला तरी, घाबरू नका. इथं पाणी पण आहे, आपण खेळून वगैरे आल्यावरती तोंड हातपाय धुवायला. आणि खूप अंधार झालेला आहे, फक्त विलाच्या लाइटिंग चालू आहेत. हे गाईस ते बघा तिथे कोणतरी काका चालत म्हातारे आहेत अरे ती कोण आणि ते माहिती नाही ते कोण आहे. बघा बघा तुम्ही बघू शकता. चला ना आपण जाऊ परत. अरे तू येडायस का? आपण फिरायला कशाला आलोय मग? पंजाबीला म्हणजे नको जायला, आपण दुसरी विला बघू. ह्याला विचारू काय इथं काय आहे. तू का घाबरतोय? आणि तू तर किती. ह्या काकांना विचारायचं का आपण? काका 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 हिथं असं सगळेजण म्हणतात हिथं खूप भूताचे प्रेत आत्मा आहेत इथे. बाळा त्या विलामध्ये जाऊ नको, तो विला खूप डेंजर आहे. पण आम्ही तर 5 करोड दिलेत 15 दिवसाचे. असं काय बोलताय तुम्ही? किती पैसे दिलेत आम्ही एवढ्या मोठ्या विलासाठी? एवढी छान जागा आहे ह्या, असं कसं बोलताय? तिथं भूत आहे, तिथं परत जाऊ ना. तिथं एका मेलेल्या माणसाची आत्मा. असं माहिती आम्हाला, पण आम्ही असं नाही. पण आजोबा तुम्ही असं कसं बोलताय? तुम्ही पण तर राहता इथं, तुम्हाला काय नाही झालेलं? बोलतोय चल येतच नाहीये. पण एवढं जणांचं झालंय तर असं म्हणताय तुम्ही? 3-4 जण अशीच गेलेली आहे तिथे. आम्ही तर ऐकलंय 100 पेक्षा जास्त जण गेली आहेत. मला 3-4 माहिती आहे. ठीक आहे काका माहित नाही. ठीक आहे काका आम्ही जातो. गाईज सो इथे एक काका होते, ते असं काहीतरी बोलत होते. आता ते आम्ही रेकॉर्ड केलेलं आहे, पण आता काय माहिती असं कसं झालंय, त्यांच्या सोबतच कसं नाही झालं काय माहिती आपल्याला. तेच हे सगळं करत असतील तर. काका 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 कुठे गेले? काका कुठे? काका 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 कुठे गायब झाले? काका कुठे गेले? काका कुठे गेले तुम्ही? काका चला तिकडे गेले असतील तर शोधू आपण. खूपच वेगळं काहीतरी होतं. आणि ध्रुव कुठे गेला? ध्रुव कुठे आहे? तू कुठे गेलता? अरे ध्रुव तू कुठे गेलता? वॉशरूमला गेलतो. तुझा डोक्यात गेला का? आम्ही किती घाबरलेलो. आम्हाला एक काका भेटलेले, ते म्हणत होते की इथं 100 वर्षापूर्वी इथं खूप जणांची आत्महत्या झालेली आहे. एक दिवसाला त्यांची आत्महत्या होती. आणि आम्ही तिकडं मोडलो ना, मग ते काका गायबच झाले. आणि आम्हाला वाटलं की त्या काकांनी तुला काहीतरी केलेलं आहे, तू सांगून जात जा. सॉरी मग आम्ही त्या काकांना शोधायला गेलो, तिथं कोणी वरून आहे ना काठी काठी पडली.